तर हाय नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं. तर फायनली आपण उन्हाळा कामाला आपल्या सुरुवात झालेली आहे. उन्हाळा कामामध्ये आपण एक संपूर्ण बटाट्याची गोण आणलेली होती आणि त्यात तर इथं एक पातेलं भरून बटाटे उकडून घेतलेले आहेत. 10 किलो बटाटे असतील. हे पूर्ण गोण भरून बटाटे आपण एक आणलेले होते, एक 60 किलोची गोण. तर एक रोज ॲडजस्ट होईल तेवढं दमादमाने चाललेलं आहे आपलं. आता हा मी ट्राय केलेला आहे. कच्च्या बटाट्यांचा किस्सा आपल्याला करायचा आहे. कसा होतो हे पाहण्यासाठी तर हा रात्री बटाट्याची साल काढली, किसून तुरटीच्या पाण्यामध्ये कच्चा बटाटा हा भिजायला घातलेला आहे आपण तुरटीच्या पाण्यामध्ये. तर आता हा आपण वेफर्स करतो त्या पद्धतीने शिजवायचा आणि सुकायला घालायचा. हे एक ट्राय केलेलं आहे कच्च्या बटाट्यांचं. आणि आता उकडून घेतलेला बटाटा आहे हा मी आता डायरेक्ट किसणार आहे वरती पत्र्यावर नेऊन सुकायला घालून. आणि हे वेफर्स आहेत. हे वेफर्ससुद्धा बटाटे साळून रात्रीच पाण्यामध्ये तुरटीच्या पाण्यामध्ये भिजायला घातलेले होते. आता हे शिजवायचे गरम पाण्यामध्ये आणि हे करायचं, सुकायला घालायचे. आणि हा सुद्धा कच्च्या बटाट्याचा किस कसा होतो हे एका पाहुण्यांनी आम्हाला सांगितलं होतं. असा ह्या पद्धतीने सुद्धा खूप छान होतो, म्हणून तो थोडासा ट्राय केलेला आहे मी. एक छोटं पातेलं भरून एक 2-3 किलोचं बटाटा तो हे केलेला आहे. आणि हा उकडून घेतलेला आहे. हा एक पातेलं भरून उकडून घेतलेला, सोलून घेतलेला आहे. आणि ही एवढी पूर्ण 60 किलोची गोण आपण आणलेली होती. आता याच्यामध्ये एक 20 किलो राहिला असेल एवढा. आम्ही 1-2 पातेले भरून राहिला असेल एवढाच राहिलेला आहे शिल्लक. आणखीन एक पातेलं भरून बाहेर बटाटा उकडून घेतलेला आहे. तर हा सुद्धा आपल्याला अजून सोलून घ्यायचा आहे आणि पत्र्यावरती नेऊन वाळत घालायचा आहे. तर चला, आता खूप लेट झालेलं. केवढा मोठा बटाटा आहे, अर्धा किलोचा असं बाई, जास्त असं. आता या परातीवर ठेवल्यावर दिसतोय हा. आता ही मोठी परात आहे भाकरी करायची, त्याच्यावर ठेवल्यावर एवढा मोठा दिसतोय आणि आपल्या हातात घेतल्यावर एवढा मोठा दिसतोय. याचा पूर्ण हात झाकून घेतला एवढा मोठा. तर पहा मंडळी, आपला किस इथं 2 पातेलाचा किसून तयार झालेला आहे. आणखीन वेफर्स इथं मला त्याच्या शेजारी आणखीन वाळायला घालायचे बाकी आहेत. एक 8:30 इथं मला वेफर्स वाळायला घालायचे आहेत, पण ते अजून खाली जायचे, शिजवायचे, मग आणायचे. आता इथं पपाया पिकलेले आहेत, ह्या खाली घेणार आहे मी जाऊन. खूप जास्त पिकलेली ही आजच कापून संपवावी लागेल. आणखीन हे ना अशा तोडून डोळा पडल्याला खाली नेल्या ना तर खाल्ल्या जातात, वर सारखं पत्र्यावर. तर ह्या पहा, ह्या 3 पपाया मी तोडून घेतलेल्या आहेत. ह्या दोन्हींना डोळे पडलेले आहेत. यांना तोडून खाली नेले ना मग 2-4 दिवसात पिकल्यावर खात्यान. पण असं नाही तोडल्या ना अशा झाडाला गळून जातात. त्या पलीकडल्या झाडाच्या तर काढता येणं थोडंसं अवघड आहे, खूप उंच आणि लांब आहे ते झाड. तसं हे पत्रे शेजारी म्हणल्यावर पत्र्यावर चढल्यावर येतं काढता. तर चला जाऊ, यांना खाली घेऊन आपण.
आणि ही तर पूर्ण एकदम दबती अशी. हात मी खराब आहे, बटाट्याचे चिकट झालेले. तर पहा मंडळी, हे आपले वाळवण्याचे पदार्थाचे चालू आहेत. तर वेफर्स आणि किस केलेला आहे. तर हेच पत्र्यावर काता गोळा करायचं आणि झाकून ठेवायचं आहे ना, काढून खाली न्यायचं. त्याच्यासाठी मी आले होते. तर आणखीन भरपूर वाळवणाचे पदार्थ आपल्याला तयार करायचे आहेत. आता सध्या याचं मी तांदूळ भिजायला घातलेले आहेत. तर तांदळाच्या पापड्या आपल्याला करायच्या आहेत. आमच्या दीदीला खूप आवडतात, त्या करायच्या आहेत. पापड करायचे आहेत. असे भरपूर हे. आणि करताना आहे ना, व्हिडिओ करायचं म्हणलं ना, याला आधीच खूप वेळ लागतो. आणि व्हिडिओ करून करायचं म्हटलं तर मग आणखीन वेळ लागतो. त्यामुळं याचं काय रात्री 11 वाजेपर्यंत जागून आम्ही हे प्रोसेस केली ही सगळी. पण व्हिडिओ काही केला नाही, मग तर आणखीन वेळ लागला असता. त्यामुळं काही केलं नाही. तर चला. तर पाहू शकता तुम्ही, हा एक कांद्याचा प्लॉट इतर पत्र्यावर बसल्या बसल्या दिसतंय आपल्याला पूर्ण. आपल्या इथं हा 1 नंबरचा प्लॉट झाला. त्यानंतर तिथं मका आहे थोडीशी, आणि त्याच्यानंतर तिथं एक कांद्याचा प्लॉट आहे. त्याच्यावरती एक. आता हे सलग 3 प्लॉट आपले कांद्याचे सोबतच काढायला येणार आहे. आणि शेताच्या समोरचं आता ह्या चिक्कूच्या झाडांमुळे दिसत नाही, तिथला कांदा आपला काढून झालेला आहे. आणि हे तिन्ही कांद्याचे टप्पे सोबतच लावलेले आहेत म्हटल्यावर सोबतच काढायला येणार आहेत. त्यामुळं आपल्याला नंतर वेळ भेटणारच नाही. त्यासाठी आपण हे पूर्ण हे वाळवण्याचं काम एक एक करून तयार करायचे आहेत. पण आता आपला जस्ट एक कांद्याचा प्लॉट काढून झाला. अजून त्या कांद्याला भरायचं बाकी आहे. आणि आता थोडासा गॅप आहे का अजून आपले बाकीचे कांदे काढायला यायला वेळ आहे. 3 महिना लागू शकतो. त्यामुळं नंतरून मग आपल्याला कसलाच वेळ भेटणार नाही. नंतरून तो कांदा काढायचा, आयरनने टाकायचा, आणि मग नंतरून यात्रा वगैरे पुढं खूप येतात. त्यामुळं मग नंतरून तर वेळच भेटणार नाही. त्यामुळं आत्ताच ही कामं जेवढी शक्य होतील तेवढी उरकून घ्यायचं माझं चाललेलं आहे. सकाळी आपण बटाट्याचे कीस, वेफर्स, बटाट्याच्या चकल्या हे सर्व करून घेतलं. आणि परत दुपारी थोडा आराम करून पुन्हा 4 वाजता अंगण सारवून घेतलं. त्यामुळं आज भरपूर कामाचा लोड झालेला आहे. तर चला, अजून आपण कीस आणि ते वरती पत्र्यावरती वाळायला घातलेलं आहे ना, ते सुद्धा